नीतिमत्तेवर आधारित माणूस जगतो का? जशी नीतिमत्ता अपेक्षित आहे तिथं स्वार्थ सुद्धा दडलेला असतो. याच्याबद्दल कुणीच काही बोलायला तयार नाही. राजकीय पक्षांमध्ये एकंदरीत चालढकलपणा, घाबरण्याची परिस्थिती, दबावाखाली काम करणं, एकतर पैसे खाणं आणि दुसऱ्या बाजूला अमाप भ्रष्टाचार करणं. नीतिमत्तेला तिलांजली देऊन ज्यावेळेस आपण विचाराशी गद्दारी करायला लागतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात येते की आपण कुणाला तरी फसवतोय हे वारंवार आपल्याला लक्षात येत असून सुद्धा आपण डोळे झाकपणा करतो. आणि एक मानवी मनाची काही गोष्टी लक्षात घेतल्या, राजकीय व्यवस्था ही लोकांवर आधारित आहे, नेत्याच्या कर्तृत्वावर आणि माणसांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अपेक्षित आहे. कारण जोपर्यंत मला वाटत नाही की मला मतदान करायचं आणि मी विशिष्ट व्यक्तीलाच, पक्षालाच, विचारांनाच मतदान करेन, तोपर्यंत त्या व्यक्तीचं सुद्धा कर्तृत्व सिद्ध होऊ शकत नाही की होय माझी आयडियोलॉजी अशी आहे की सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची, म्हणून मी पुढे जाऊ शकतो. आज काय झालंय, राजकारणाचा दर्जा कोणतरी कुणाला वापरतोय, यूज करतोय, किंवा कोणतरी कुणाच्या हातचं भावलं झालंय. म्हणजे मोठे मोठे प्रादेशिक पक्ष हे राष्ट्रीय पक्षांच्या दबावाखाली असतात आणि छोटे प्रादेशिक पक्ष हे स्वतःची निर्मिती करण्यासाठी कोणासोबत तरी अलायन्स करतात. म्हणजे हा राजकारणाचा ट्रेंड झालाय. आज बहुतेक जण आपलं आपलं पॉकेट, आपली आपली जिथं माणसं आहेत त्याच माणसांमध्ये राहून राजकारण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. समाजकारण करणारा तसा माणूस असतो का? तो ज्या भागात राहतो किंवा त्याला एखादं क्षेत्र आवडलं, समजा मी जरी शहरात असलो आणि मला आदिवासी भागातच काम करायचंय, मला फक्त विशिष्ट कामगारांसाठीच काम करायचं, तर माझी तशी धारणा होऊन जाते. असे हजारो लोक आहेत की जे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काम करत असतात. राजकीय पक्षांचं तसं आहे का? मी एक समुद्राचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. बघा, छोटा मासा असतो आणि मग त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. प्रत्येक जण बारक्या माशाला खाण्याचा प्रयत्न करतो. जो सर्वात मोठा मासा असतो त्याला माणसं खातात, पण त्यांची तरी एकमेकांना खाण्याची सिस्टीम असतेच ती. कारण प्रत्येक जण दुसऱ्यावर अवलंबून आहे. बारक्या माशावर त्याच्यापेक्षा मोठा मासा अवलंबून आहे, त्याच्या जो मासा बारक्या माशाला खातो त्याच्यावर दुसरा मासा टपून आहे, त्याच्यावर तो अवलंबून आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. मुद्दा काय झालाय, हे सगळे एकमेकांना घाबरून असतात. कारण आपल्याला कोणतरी पकडेल, भूलथापांना बळी पाडेल आणि संपून टाकेल. राजकारणाचं सुद्धा तसंच झालं. निवडून आल्यानंतर जे एकमेकांच्या विरोधात प्रचंड बोलत होते ते नंतर एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवतात. गरज एकमेकाची एकमेकाला असते आणि मग सपोर्ट सिस्टीम म्हणून एकमेकाकडे किंवा एकमेकांच्या हाताकडे पाहतात कधी कोण निर्णय घेत होतो. आणि मग कधीही मोठा पक्ष, मोठा मासा बारक्या माशाला खाल्ल्याशिवाय ना त्याचं अस्तित्व राहतं ना याचं अस्तित्व राहतं. आणि जे छोटे प्रादेशिक पक्ष असतात, जे मोठे प्रादेशिक पक्षाच्या सावलीखाली असतात, ते कधीच बारक्याला मोठा होऊ देत नाही. जरी झाला तरी तो अलायन्स मध्ये त्याला काहीतरी लॉलीपॉप देऊन त्याला गप्प बसवतात. आज सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. आणि जे काही प्रादेशिक पक्ष आहेत, मोठे म्हणूया, कारण बारके तर आता बारकेला मोठ्या प्रादेशिक पक्षांनी सोबत घेतलंय, गळाला लावलंय, खाऊन टाकलंय, लॉलीपॉप दिलाय, संपला विषय. पण जे राष्ट्रीय पक्ष आहेत, स्वतःची ताकद प्रत्येक राज्यांमध्ये निर्माण करायची असल्यामुळे त्या त्या राज्यातल्या राजकीय पक्षांना प्रादेशिक हे आपल्या बाजूने कसे येतील, त्यांना मग हळू स्लो पॉइझन देऊन संपवता कसं येईल, आणि सगळ्यात महत्वाचं आपण एक नंबरचे पक्ष कसे होऊ यांना
2 नंबर 4 नंबर 8 नंबरचं टाकून यांना नामोनिशाण करून टाकायचं. म्हणजे इथं आयडिओलॉजीचा प्रश्न येतो. आज समाजात 3-4 पद्धतीची लोक असतात. एकाची एक विशिष्ट विचारधारा असते, दुसऱ्याची सुद्धा या विचारधारेपेक्षा वेगळी त्याची पण एक विशिष्ट विचारधारा असते. काही लोक सगळ्यामध्ये फ्लेक्झिबल असतात, त्यांची म्हणजे जिकडे त्यांना इन्व्हाइट करतील तिकडं. आणि हा जो चौथा वर्ग आहे, हा मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, म्हणजे आम्हाला कुणीच नकोय बाबा, मी माझा बाल्या माझी बाली आणि 10x10ची खोली याच्यातच जगायला मी तयार आहे, अशा वृत्तीचे सुद्धा काही लोक आहेत. मग हे कधी कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या विचारधारेला मानतात? ज्याप्रमाणे यांच्या गरजा बदलतील आणि अपेक्षा वाढतील त्या पद्धतीने हे चूज करतात. म्हणजे पहिले दोन तर तुम्हाला माहितीये, याची एक विशिष्ट विचारधारा, याची एक विशिष्ट धारा. दोघही राष्ट्रहिताच्या गप्पा मारतात. एक जण एकमेकाच्या विरोधात असतात, साहजिक आहे. एकाची उजवी असेल तर दुसऱ्याची डावी, असं आपण समजून घ्यायला हरकत नाही. पण ही जी तिसरी कॅटेगरी आहे, या कॅटेगरीनं काय केलं, समाजाचा बऱ्या प्रकारे सत्यानाश केला. कारण कुठलाही व्यक्ती, कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही विचार हे जर त्यांच्या विचारधारेवर, आयडिओलॉजीवर जर ठाम नसतील किंवा त्याच विचाराने जर ते काम करत असतील तर ते सत्तेत येऊ किंवा न येऊ ते त्यांच्या विचारांवर ठाम असतात आणि त्यांचे विचार त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, ते अबाधित ठेवतात. तिसऱ्या कॅटेगरीचे माणसं काय करतात, कधी डाव्यांसोबत असतात, कधी उजव्यांसोबत असतात, म्हणजे सोयीनं भूमिका बदलतात. पण या दोन्हीतली त्यांची जे कार्यकर्ते असतात ते फक्त आणि फक्त आपली आपली आयडिओलॉजी लोकांना कशी पटवता येईल, काय शेवटी संख्या वाढवायची, डोकी मोजल्याशिवाय आणि जेवढी जास्त डोकी आपल्या सोबत आहेत नाहीत हे कळल्याशिवाय तुम्ही बाकीचं पुढचं काहीच करू शकत नाही. आणि तिसरी लोक सगळीकडे फिरत असल्यामुळे चौथ्या लोकांवर बरीच मदर असते. चौथ्या लोकांना आपल्याकडे कसं वळवता येईल हे पहिले दुसरे हे प्रचंड प्रयत्नशील असतात. पण तिसऱ्यांनी जर स्वतःच राजकीय गणित काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पर्याय देण्याचा प्रयत्न केला की हे दोघ जण पण सोडा, तिसरा मी सक्षम आहे, त्यावेळेस चौथा माणूस निर्णय घेतो, आता माझी नैतिक जबाबदारी आहे की मी राज्याच्या हितासाठी, माझ्या भागाच्या हितासाठी, तालुक्या जिल्ह्याच्या हितासाठी, मग देशाच्या हितासाठी मी विचार करेल. आता मुद्दा हा सगळा बहुमताचा असतो आणि तिथं नेहमी सगळी लढाई झाल्यानंतर कोणीही कुठल्या विचाराचा राहत नाही. आणि सध्या राज्याची सुद्धा तशी परिस्थिती आहे. म्हणजे जे 1 नंबरला होते, 2 नंबरला होते, 3 नंबरला होते आणि 4 नंबरला होते, 1 आणि 2 यांच्या भोवतीच नेहमी सत्ता फिरते. तिसरा पर्याय कधीच सक्सेस होत नाही. चौथा पर्याय मतदार आहे. आणि पहिल्याला जर कुणाची गरज असेल तर तिसरा चौथा मदतीला येईल, किंवा दुसऱ्याला गरज असेल तर तिसरा आणि चौथा मदतीला येईल. पण जर तिसऱ्याला आणि चौथ्याला बाजूला ठेवायचं असेल तर ही दोघं पण एकत्र येऊ शकतात. अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण महाराष्ट्रातलं असल्यामुळं लोक कन्फ्युज आहेत. कारण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, अर्थात कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण ग्रामीण भागातला आहे, कोण शहरी भागातला आहे, जात धर्म वगैरे हे सोयीनं करायची राजकारण आहेत. म्हणजे एखादा पक्ष अडचणीत असला की तो धर्माचं गाजर हातात घेतो आणि दुसऱ्याच्या पण देतो. आणि मग काही जण जातीवादाची पुढे काहीतरी सोडण्याचं काम करतात आणि त्याच्यात ते यशस्वी होतात. सक्सेस होताना तुम्हाला तो रेशो दिसतोच आहे. आणि याच गोष्टीवर आतापर्यंत समाजकारण, राजकारण चालत आलेलं आहे. तुम्ही म्हणाल राजकारण ठीक आहे, पण समाजकारण कसं काय चालतं? समाजकारणच ही त्यांची ग्राउंड लेवलला खेळणारी, पळणारी आणि संघटन निर्माण करणारी शक्ती आहे. तुम्ही समाजकारण आणि राजकारण हे वेगळं करू शकत नाही. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण ह्या 2 बाजू कशा आहेत की आम्ही सगळी जमीन व्यवस्थित करतो, मशागत करतो, म्हणजे आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं सगळं स्वच्छता करतो. तुम्ही या आणि विचारांची पेरणी करा आणि चांगल्या लोकांचं एक पीक घ्या
असं म्हणून ही जी समाजकारणाची विंग असते ती नेहमी काम करते आणि त्याच विंग आज सक्सेस होताना दिसतात. सक्सेस होण्याचं एकच सर्वोच्च कारण आहे, ती म्हणजे विचारधारा, आयडियोलॉजी. विचारधारेवरच सगळ्या गोष्टी जिंकण्याची ताकद ठेवतात. तीच लोक संघटित होतात, तीच लोक सत्तेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्वाचं तीच लोक परिवर्तन घडवण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असतात. आणि हे सगळं राजकारण आपण पाहत आलोय. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये जे मी सुरुवातीला म्हटलं ते आता परत सांगतो. इथं प्रश्न येतो नीतिमत्तेचा. आमची नीतिमत्ता जर आम्ही स्वार्थासाठी, पक्षीय अभिनिवेश हा एक वेगळा मुद्दा आहे आणि आयडियोलॉजीला तिलांजी देणं हा एक वेगळा मुद्दा आहे. आज राजकारणामध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी कोणी कुठल्या विचारधारेचा काहीच मायने राखत नाही. त्यांनी माझ्यासोबत आलं तर मी सत्तेत येईल ह्या एका हव्यासा पोटी ते इतर विचारधारेच्या लोकांना पण आपल्या कळपात घेतात आणि कळपात जाणारे सुद्धा आपल्या राजकीय अस्तित्वासाठी त्यांच्यासोबत एकत्र येतात. शक्ती जरी कमी असली, अपुरी असली तरी बार्गेनिंग पॉवर किंवा किंग मेकर म्हणून त्यांना जास्त किंमत मिळते किंवा किंमत द्यावी लागते आणि मग सत्तेची पुढची मिळते. कागद काय सांगतात की या सगळ्या ह्याच्यामध्ये आज जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. ज्याला जास्त जागा असतील तो मोठा भाऊ, ज्याला कमी जागा असतील तो लहान भाऊ. जर तिसऱ्या भावाला सोबत घ्यायचंच असेल तर मग तिसऱ्या भावाला मधवा किंवा थोरला, मग ते आपल्या आपल्या अलायन्स नुसार ह्या सगळ्या गोष्टी करतात. मग इथं नीतिमत्ता ही गुंडाळली जाते. नीतिमत्तेला, विचारधारेला जास्त महत्व दिलं जात नाही. इथं सत्तेला आणि कार्यकर्त्याला महत्व दिलं जातं आणि शेवटी कार्यकर्त्याच्या हितासाठी नेता विचारधारा आणि नीतिमत्तेला काडी लावण्याचं काम करतो. आज सध्या राज्यात तसं घडतंय. मला एवढंच सांगायचंय शेवटी, मी जास्त वेळ यासाठी घेणार नाही कारण तुमचाही वेळ महत्वाचा आहे. मी एवढं सांगेन की तुम्ही विचारधारेने जर राजकारण केलं, समाजकारण केलं, तुम्ही भले नाही सत्तेत आले तरी हरकत नाही, परंतु तुम्ही आयडियोलॉजीला बाजूला सरकवून तुम्ही ज्यांच्या विरोधात लढलाय सत्तेत येण्यासाठी जर त्यांच्यासोबत तुम्ही सलगी करणार असाल तर तुम्ही स्वतःही फसताय, दुसऱ्यालाही फसवताय आणि ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करताय ते सुद्धा फसले जातील. हा माझा सांगण्याचा मुद्दा आहे. म्हणून कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये आता चांगल्या नवनिर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांची अपेक्षित आहे. तशी लोक राजकारणात गरजेचे आहेत. त्या जुन्या कॅसेट आता किती वाजवणार, त्याचा आवाज हा खरखरच येणार आहे. कोऱ्या किंवा रिमिक्स न झालेल्या कॅसेट जर घेतल्या तर त्यांना नेतृत्वाची संधी मिळेल. कोऱ्या पाटीवरच आपण काहीतरी लिहू शकतो, इतिहास घडवू शकतो. बरबटलेल्या पाटीवर माणूस घसरून पडू शकतो. इतकं साधं सरळ मत मला मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या विचारधारेशिवाय आयुष्यात काहीच करू शकत नाही. तुम्ही कितीही कोणाला टोप्या घाला पण तुम्ही आयडियोलॉजीचे म्हणून सांगा, तुमचंच नाणं करीत राहा. असं माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. नीतिमत्ता चांगली असावी का नाही, प्रामाणिकपणा असावी की नाही, हजरजबाबीपणा सोबत तुमचं शुद्ध अंतःकरण आणि सात्विक विचार फार महत्वाचे आहेत. तरच तुम्ही सामाजिक, राजकीय, वैचारिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्रांती करू शकता आणि त्याला धर्माचे सत्तेची जोड देऊन तुम्ही चांगला प्रचार प्रसार करू शकता. ती खरी आजची भविष्यातली डिजिटल क्रांती असेल. पण त्यासाठी नीतिमत्ता अपेक्षित आहे. ती चांगल्या नीतिमत्तेची अपेक्षा आहे. धन्यवाद. जय शिवराय.